कोण विश्वासराव? नमस्कार नमस्कार. अरेच्या, आज अगदी सहकुटुंब सहपरिवार देवदर्शनाला. कशी काय सोड मिळाली बुवा? त्यांचा नवस होता मुलासाठी. गेली 5-6 वर्षे यावं म्हणत होतो, पण काही जमलं नाही. शेवटी आज तो योग आला. अहो, स्त्री अट्ट असतो, उरवायलाच हवा. काय हो? बाकी वहिनी, ज्योतिबा खरोखरच नवसाला पावल्या तुमच्या. एका वेळी या 2-2 गोजीरवाड्या मुली दिल्या त्यानं तुम्हाला. आणि तुझी छामे किती विलक्षण आहे हो. काय बेटी कांता, कधी येणार काकांकडे तुझ्या आई बाबांना घेऊन? भाऊजी, ती कांता नाही, शांता आहे. शांता? बरोबर, येतो आम्ही देवदर्शन. बरं, येतो वहिनी. चला या. पाकाळणीला येशीला असं वाटलं होतं. लई वाट बघितली, तवा आला नाही सा. आता आलायसा तर जरा थांबला तर बरं होईल. नाही म्हणजे आरतीची वेळ झाली या, तवा आरती करून जावं म्हणतो मी. कसं वैद्य साहेब? मला थांबता येणार नाही गुरुजी. फॅक्टरीवर माणसं यायची आहेत भेटायला बेळगाव. देवाची आरती गाठाया लांब लांब माणसं येतात. तुमचा अनादी योग आला होता म्हणून सांगितलं. मला वाटते थांबावं आपण आरतीला. दिवाणची आहेत फॅक्टरी, थांबून घेतील ते मंडळींना. हे पहा, तुमचा जोडीने येण्याचा नवस होता म्हणून वेळात वेळ काढून आलो मी. आता उगीच थांबण्याचा आग्रह करू नका. आणि एक लक्षात ठेवा, यापुढे नवस केलात तर एकटीने येण्याचा करा. तुमचीच वाट पाहत होतो बाहेर. रिक्षाचं बिल ते सांगितलंय देवांजींना. पण प्रवास खर्चासाठी पैसे पाठवले होते ना त्याने आपल्याला. त्या पैशात काय होतंय? नवीन बजेट वाचलं ना वाटतं तुम्ही. समजा गोष्टीची दाम दुपटीने किंमत वाढली. बरोबर, तुम्ही हातपाय धुवून घ्या. अहो, काय करते सकाळी सकाळी? तुमचं का नाही लक्षच नाही बायकोकडं? नाही म्हणजे एवढी भारी साडी वहिनीची त्यांनी दिली. दिली नाही, मीच घेतली. नाहीतरी तिला आता ह्या साडीचा काय उपयोग? तरी पण एक शब्द बोलू नका. स्वतः काय घेऊन द्यायची हिंमत नाही झाली. तुमच्या बरोबर राहू दारिद्र्य सोसलं. आता माहेरचं तरी सुख भोगू द्या मला. नाही पण काय नाही म्हणजे हो हो काय हो, काय खरडत होतं एवढं? हा, नाही म्हणजे दिवाणजींनी 300 रुपये प्रवास खर्चासाठी पाठवले होते ना, त्याचा हिशोब करतोय सकाळपासून. पण 2 रुपये 20 पैशाचा मेळच बसत नाही अजून. दिवाणजीला तुम्ही हिशोब देणार? नाही नाही म्हणजे हो नाही म्हणजे हो, हो म्हणजे नाही. ही बेरीज वाजा बाकी करत बसा नंतर. अहो, काल मंडळानं वाचलेले दादाचं मृत्यूपत्र विसरले इतक्या लवकर? म्हणजे अहो, त्या पत्राप्रमाणे शांता 21 वर्षाची होईपर्यंत आपणच मालक आहोत तिथलं. मालकानं मालकासारखंच वागलं पाहिजे आणि नोकरानं नोकरासारखं. ह्याच्यामुळे तुम्ही दिवाणजीकडून हिशोब घ्यायचे, द्यायचे नाही. काय हो शांता 21 वर्षाची व्हायला वेळ लागणार नाही. तोपर्यंत श्रीमंतीचं सुख भोगणार आहे.
शांता शांता मंडळी आल्यात. नमस्ते शांताताई. अभिनंदन शांताताई. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खरंच आत्याबाई, शांताताईंची प्रकृती कशी अगदी दृष्ट लागण्यासारखी ठेवल्यात तुम्ही. हो म्हणजे हो काय भावाची पोर आहे तू काय परके आहे होय? हो ना. वा, लय मोठा मन आहे आत्याबाई तुमचा. बसा ना. होय, बसा की. चल, तुम्ही पण या. हळू उतर हं. इकडं बसा. दे इकडं. दे. आता हे पेढे घ्या. हो, आधी त्यांना द्या, त्यांचा वाढदिवस. ठीक आहे. तुम्ही तोंड गोड करा. या. चला, आज शांताताईंचा 20वा वाढदिवस. त्यांच्या पुढच्या वाढदिवसाला आपली सर्वांची जबाबदारी संपली. बरोबर. रघुनाथराव, ह्या उरलेल्या 1 वर्षात आपल्याला बरीच कामं करायची शांतासाठी. हो, खेतीसाठी चांगला किसान आणि त्यांच्या लगीनसाठी चांगला जवान शोधला पाहिजे. त्यापेक्षा एखादे शेतकी पदवीधराचं स्थळ आपण शांता करता पाहूया. म्हणजे दोन्ही प्रश्न एकदम सुटतील. कसं काय शांताताई? हा, ठीक आहे ना? असो. शांताताई, ठरल्याप्रमाणे वर्षाच्या खर्चाची रक्कम. घ्या. चला गोविंद शेठ, आपल्याला आजच वर संशोधनाला निघायला हवं. आता बाई, हा? तुमचा मुलगा आता मोठा झाला असेल ना? होय. असतो कुठे सध्या? शांततेच्या 2 वर्षांनीच मोठा आहे आमचा सर्जा. हा. शिकायला मुंबईला, शिवाय नोकरी बी करतोय. इम्पॉर्टन्स. कसली? हो. नाही म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट फर्म मध्ये पार्ट टाइम नोकरीला. चला चला, निघूया आपण. बरं आहे, हं? बरं आहे. बरं आहे, नमस्कार. 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 चला. चांगली उरा पोटाच्या काउंटरवर बसली होतीस की. हं? तुझ्या बाचा माल हाय ह्यो. आत्या आत्या, काय मला थोडं पैसे पाहिजे होते ग. कशाला? आईला आणि मला 2 पातळं घ्यायची. आधी अंगावरच हे उतरून टाक गुमान. हं? म्हणे मला 2 नवीन पातळ घ्यायची. लायक आहे का तुझी तुझ्या आईची? हं? हे प्रताप, अरे लवकर आटप. नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी आपल्याला सकाळी 11 वाजता बोलवलंय, रात्री नाही. माहिती आहे रे, माहिती आहे. ठीक आहे. राजा, या रेझरचं आणि ब्रशचं नातं जसं अतूट आहे तसं आपलंही नातं अतूट आहे ना. अरे म्हणून तर एकच रेझर आणि ब्रश आपण इतकी वर्ष वापरतो. पण प्रताप, आपण एक काम करूया. नोकरी लागल्यानंतर एक दुसरी नवीन जोडी घेऊन येऊया. मूर्ख आहेस. अशाने आपल्या तत्वाला बाद नाही काय येणार. तत्वाला बाद? हा मग. अरे एकाच पुस्तकावर शिकायचं, एकाच वेळी शेतकी शिक्षणाची पदवी घ्यायची आणि एकाच ठिकाणी नोकरी करायची. हे आतापर्यंत सगळं पाळलं की नाही आपण? आणि फक्त एकाच मुलीशी एकाच मांडवात एकाच वेळी लग्न करायचं तेवढं बाकी राहिलं. हा, तेही आपण दोंडव सहज शक्य करू. दोंडव? येस. तू असं कोड्यात बोलू नको, आपल्याला नाही कळलं. नाही कळत ना. द्रौपदीने 5 जणांशी लग्न केलं, त्या काय म्हणतात? पांडव. पांडव. आपण जर दोघांनी एकाच मुलीशी लग्न केलं तर आपल्याला काय म्हणतील? आईला, असे आपण 2 जण दोंडव. हा, दोंडव शब्दाची अशी व्युत्पत्ती आहे. तुला नाही कळणार ते. प्रतापराव, पत्र आलंय तुमचं. दे. त्यांचं आहे. दे इकडे. बरं आहे. हा, बरं. प्रताप, पत्र वाच तू. वाचू.
चिरंजीव प्रताप, अनेक मंगल आशीर्वाद. तुझं पत्र मिळालं. तुला नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी बोलावणं आलंय हे ऐकताच तुझ्या आईला खूप आनंद झाला. पैशाच्या अभावे तिच्या औषध पाण्याबाबत खूप हायगाय झाली. वयोमानामुळे मीही खूप थकलो आहे. आजवर कर्ज काढून घर चालवलं, परंतु परिस्थितीची जाणीव ठेवून तू स्कॉलरशिपवर पदवी मिळवलीस. तुझ्या या नोकरीमुळे सर्व प्रश्न हळूहळू सुटणार आहेत. तरी तू यशस्वी होशील ही खात्री बाळगून पत्र संपवतो. तुझ्या आईचे तुला तसेच राजाला अनेक आशीर्वाद. तुझा आप्पा. प्रताप, माझं एक ऐकशील काय? आज तू एकटाच जा इंटरव्ह्यू साठी. का? तुला गरज आहे यार नोकरीची. माझं काय, आमच्या गावची जमीन मी कसू शकतो, पण तुला नाही, हे आपल्या तत्वाच्या विरुद्ध होतंय राजा. का? एकमेकांच्या गरजेमध्ये एकमेकांना सहाय्य करणं हे सुद्धा तत्वच आहे आपलं. विसरलास? प्रताप, तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच, पण तरी सुद्धा विश यू ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बी सीटेड. थँक्यू. आपण व्ही प्रताप. शेतकी पदवीधर आहे तुम्ही, पण नाव मात्र सिनेमातलं वाटतंय. बरोबर आहे तुमचं. तसं माझं संपूर्ण नाव आहे प्रताप, पण ते फार लांबलचक वाटतं ना, त्यामुळे मग शॉर्ट केलं. म्हणजे तुम्ही वनपुरी गावचे. हो. आमचे एक स्नेही श्रीयुत अप्पाशे वनपुरीकर पुरी दिवाण जी होती विश्वासराव इंग्लंडच्याकडे. ते माझे वडील. अच्छा अच्छा. तुम्हाला इंगळे कुटुंबाच्या शांता फॉर्मची जबाबदारी सांभाळण्याकरताच तर आम्ही इथे बोलवलं होतं. शांता कशी? म्हणजे तुम्ही शांताताईनं ओळखता? हो, बाल मैत्रीण आहे ती माझी, पण गेल्या 17 वर्षात भेटलोच नाही मी तिला. आप्पा आणि आई नेहमी आठवण काढतात तिची. आंधळा मारते एक डोळा आणि देव देते दोन, असं झालंय वकील साहेब. आंधळा मारते नाही हो, आंधळा मागतो. मला काही कळलं नाही. आपलं लग्न झालंय का? नाही, आधी नोकरी आणि मगच लग्न. बराबर, एकदम बराबर. तुमचे ते शिवगड मधले कोण ते शेलार शेठ, त्याच्यासारखं बोलला तुम्ही. अहो, शेलार शेठ नव्हे हो, शेलार मामा. अहो, ज्याला त्याला शेठ काय लावता, गोविंद शेठ. प्रतापराव, तुमची आणि शांततेची मैत्री लक्षात घेऊन आम्ही तुमच्यावर एकाऐवजी 2 जबाबदाऱ्या टाकल्या तर. 2 जबाबदाऱ्या कोणत्या? एक नोकरीची आणि दुसरी शांता बरोबर लग्नाची. पण मी ते शुभ कामाला नाही नाही म्हणायचा. वकील शेठ, ते रघुनाथरावला ताबडतोब कळवून टाका की छोकरा छोकरीला बघायला येते म्हणून. काय बराबर आहे की नाही टिकरा? बरोबर आहे. अहो, काय नाही म्हणजे पत्र आलंय देसाई वकिलांचं. आता काय लिहिलंय त्यात? येत्या 15 तारखेला हम्म. एक व्ही प्रताप नावाचा शेतकी पदवीधर तरुण येतोय आपल्या शांताला पाहायला. छान. म्हणजे मंडळी आता शांतासाठी नवरा मुलगा हुडकायला लागले म्हणा की. हो ना. तर त्यांचा शो डाव परतून लावायला मला कितीचा येळ लागणार आहे. त्या लंगड्या शांतीला बायको म्हणून कोण पसंत करणार आहे? नाही, पण पैशाच्या लोभानं कोणी पसंत केलं तर तो नवरा मुलगा आपल्या फर्जात असला पाहिजे. काय म्हणतेस? 15 तारखेला तो परतात येणार आहे ना? हं. त्या शांती परी म्हणजे नुसतीच पदवी मिळवली होय शेतकेची. हो. नाही म्हटलं काय घरची मिस्टेक. मिस्टेक? कसं आहे, घरात काय मिस्टेक नाही आमच्या. हो, इस्टेट हो, इस्टेट. होय. नाही होती, पण माझ्या शिक्षणासाठी विकावी लागली. या बाय, काय झालं त्या शिक्षणाचा उपयोग? मी म्हणते आज जमीन असती तर ही पाळी आलीच नसती. कसली? घर जावई होण्याची. काहीतरी काय बोलताय? आत्याबाई, शांताला आणले. ये शांता.
शांता, पाहुण्याला चहा दे. चल. हातात काय धरलास कप? दे त्याला चहा. मग तुमचा नकार कळून म्हणता मंडळाला? तुमचा काहीतरी गैरसमज होतो आत्याबाई. मी तुम्हाला नकार कळवलाय कुठे अजून? शांता मला पसंत आहे, जशी आहे तशी. बरं, येतो. नमस्कार. चला तयारीला लागा. मुलानं मुलगी. पण मुलीनं मुलगा कुठं पसंत केला? ताबडतोब मंडळाला कळवा की शांताला प्रताप नवरा म्हणून पसंत नाही. हो. आणि हे बघा, 4 पत्र पाठवून अजून सर्जेचा पत्ते नाही. त्याला तारेने पैसे पाठवा आणि लिहा की आश्चर्य तसा निघून. मी मुद्दामच बोलवलं तुम्हाला. असं आजच सकाळी पत्र आलं शांताच्या घरून. असं तुम्ही आम्हाला तुमची पसंती कळवली. पण आजच्या पत्रात शांताचा नकार आलाय तुमच्या बाबत. नाही तशा मार्वलस. सिम्पली मार्वलस. पैसाच पैसा दिसतो या घरात. मम्मी मम्मी अरे सोड 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 म्हणते ना. अरे माझ्या नवऱ्याने माझ्या अंगाला हात लावला नाही आणि तू तुझ्यावर पण आहेस का काय? आई मी तुझा मुलगा सर्जा. सर्जा, किती बदल झाला रे तुझ्यात. मी ओळखत नाही. कसा दिसतो, अगदी निरूपित. अगं कामानिमित्त मी नेहमी जात होतो ना परदेशात. हाँगकाँग, बैरीन, सिंगापूर. अरे पण तुझ्या शिक्षणाचं पदवीचं काय झालं रे? ती घेतली की मी MISA मिसा. त्यासाठीच मी परदेशात जात होतो. पैसे कमवता कमवता शिकलो आणि शिकता शिकता पैसे कमवले. बाबा कुठे आहेत? बाबा आहेत की. अहो अहो ऐकलत का? आपला सर्जा आलाय. अगं हे नर्मदा, शांताला बाहेर घेऊन ये. मम्मी मला एक सांग, हा. मला का बोलवलंस तू इथे? का हाक मारलीस तुम्हाला? हो बघा, आपला पोरगा आलाय. हाऊ डू यू डू डॅड? मी ना ठीक आहे. तू बरा आहेस ना? दोन्ही डोळं उघडं ठेवून नीट बघा त्याच्याकडे. पोराची दिष्ट काढायला पाहिजे. ये शांता. आपला सर्जा. अगं बालपणाचा मैत्र आहे तुझ्या. आता मी तुझ्या संगत खेळायला बोलवलं आहे त्याला. काय सर्जा, खेळशील ना शांता संग? खेळणं चांगलं आहे मम्मी, पण खेळ मात्र एकच खेळू शकेल, लंगडी. काय शांता? सर्जना तू
सोड मला, सोड, जाऊ दे, सोड. शांता, दारू सोड. शांता. संजय, काय सरकार हाई? मला काय विचारते साहेब? तिलाच विचार. मी आंघोळ करायला म्हणून आलो, तो माझ्या पाठोपाठ आली आणि म्हणाली आपण जोडीनं आंघोळ करूया. खोटं बोलायला येड लागलं होय ग सर्जन. अगं तुझं लग्न करून देणार होती की त्याच्या संग. कसली खाय झाली तुला? ते काय बोलतीस तू? खाल मुंडी आणि पाताळ धुंडी. अहो काय करताय? एक शब्द बोल नकोस. घडलेला सारा प्रकार लक्षात आलाय माझ्या. शांत बेटा, तू आपल्या खोलीत चल. तू कशाला भरवते? मी भरवते की. नग तू घे खाऊन. मी भरवते की वहिनी साहेबांनी. नाही नाही, तू इथे येळ घालू नकोस. ते लोक वराडतील. फुक्कडचं खाऊन वरडायला काय होतं त्यासनी? तू घे का? घे म्हणते ना. केवढं तिखट घातलेस. बघू बघू. यात तर नुसती मिरची आहे, मिरची. थांब, मी आत्ता जाऊन त्याला विचारते. नग नग, तू जाऊ नग. तू काय बियाणं आम्हाला चालेल. ह्या तुमच्या असल्या वागण्याला त्या दोघांनी फावलंय बघा. आईची एक करा तर पोरग्याचं वेगळंच लक्ष. खान तशी माती. हे काय? सकाळचे कपडे अजूनच इस्त्रीचे. चला टप लवकर. आणि हे घे सर्देचे कपडे. त्याला लवकर पाहिजे. काय? मी करू का विस्तारी? नका, हे कपडे नेऊन आत्याबाईच्या खोलीमध्ये ठेव. हो. माणसानं भरपूर खावं. शांता, शांता लवकर चल. आई सब घाबरल्यागत करतात. काय म्हणतेस? होय चल. चल चल. काय झालं? जळल्याचा वास येत नाही. वाचता यायला लागलं. इकडे तर नाही काय जाईल. अगं बाय, पलीकडे काहीतरी जळतंय वाटत. मी तुझ्या जवळच थांबते. मग तर झालं. आता ते प्लॅट जायला की आहोत असं. मला हे आई मुद्दाम केलंय की नाही? हरामखोरीनं डूब धरलाय माझ्यावर. कुठं आहे ती? तू आती कुठं? शांते, अगे शांते. काय केलंस तू? हे काय केलं मी? काय केलं? चांगली 300 रुपयाची सर्जरावाची पॅन्ट जाळलीस तू. आणि ती बी नवी कोरी जळली. अगं सोंगाडे, सोडून तू विचारतेस? सांग, हातातलं काम सोडून काय आली तिथं? आईला एका चक्कर आले म्हणून आले. काय धाड भरली होती तुझ्या आईला?
नुसतं आयदानी खाऊन मैदानी लोळायचं. काय बोलताय तुम्ही आत्याबाई? आई, शांताला बाहेर घेऊन ये. झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यायची आहे मला. तिला माझ्या हवाली कराय आणि तू बाजूला हो. माझ्यावर करतेस? बाबा बाजूला वा. आज तिची चांबडी लोळलेल्या फ्रीज मी राहणार नाही. तिच्यात खाऊन तिच्यावर आडू मारतो. रडू नको शांता, रडू नको बेटा. तुझं बापू सारं तूच तुला वाचवणार आहे तू. अगं कोण वाचवणार आहे तुम्हाला आता आमच्या बसनं? गोमान हात सोड माझा. तुमचा झुणका कराया. अगे तुझी ती दुर्गा म्हणजे काय संतोषी माता आहे होय? अक्कला धावून यायला. तुझ्या ही दुर्गा संतोषी माता नाही, पर तुझी आई हाय हे ध्यानात ठेव. आई ना, अरे बघताय काय गेंड्यानं. आता सोडतायसा तिला की खाली येऊन तुमच्या हाडाचा भुगा करू. ए दुर्गे, मला दम देते. अगं तुझा फार सहजूर आहे मी. काही सुरू नका. अरे म्हणून तर तुझ्या 13व्याला हजेरी मी तर. भेकडांनो, जीव प्यारा असेल तर गुमान वाट धरा. काय जाणार आहेत ना? काय करणार आहेस तू आमचं? काय करणार तुझ्या? या माकडाने तुमच्या कमळे ये जरा कुठे या खंड गावला तो नेमका इथं कुठने टपकला. कसं वाटतंय? गुदगुल्या करते का? अरे गुदगुल्या करते. कसं वाटतंय? हा, बोला तुझ्या पांडूला, बोला गंग्याला, बोला. माज येते. वा वा दुर्गा परमेश्वरी, केवढी ताकद आहे ग तुझ्या अंगात. मला नका दाखवू. ह्या एकाच गोष्टीचं वाटतंय. कसलं? तुझ्या संग लगीन करणाऱ्याचं कसं होणार? त्या लायकीचा ह्या गावात एक तरी माणूस आहे का? ना त्याला सगळी नामर. आज महादेवाला नवस केलाय मी. काय म्हणून? यात त्याची पिढा कायमची टळो आणि आमचं शांताचं लगीन लवकरात लवकर होऊ दे. असा नवस करून नशिबातलं टळतंय भाई. माझी खात्री आहे माझा नवस नक्की पुरा होणार. बघ तू.
चमत्कार घडवला. अय्यो रामा, त्यात कसला हो म्हणतो मी, चमत्कार कुणाचा म्हणायचं हो? बैल हो, आमच्या गावच्या बाळू पैलवानाचा बैल. अय्यो रामा, बाळू त्या बाळ्याने शिकवलेला दिसतोय की हो. मी बरोबर ओळखते की हो त्याला. बाळू पैलवानला? अय्यो रामा, बैलाला हो असं काय करायला लागलाय तुम्ही? अय्यो रामा, पाप. कुठे गेली हो ती कोण? तरुणी हो? अरे शांता कुठे गेली? गेली दिसत नाही. गेली वाटतं. गेली वाटतं की हो. नर्मदाबाई कोंड्यासनी घरला घेऊन चला. आत्याकडून बक्षीस द्या. शांताचा जीव वाचलाय त्याने. वय वय पाहुणा चलताना मग घरी. घरी वय तुमच्या? वय चला की हो. चला. तुमने पुकारा म्हणतो मी तो हम चले आएच की हो. हा चला चला. तुम्ही इकडे कुठं? नर्मदा काय झालं का? काही नाही, शांताच्या अंगावर एक वळू आला होता. यांनी मुरवून एक कोपर आणला. बैल तिथल्या तिथंच बुरगळला. छान छान. अरे माझ्या मर्दाला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. त्यात एवढं काय हो विशेष? माशाला कधी भीती असते की काय हो? पाण्याची हो. कसलं जनावराचं कसलं हो? होय शेतकऱ्याला हो. म्हणजे तुम्हाला शेतीची बी माहिती आहे? काय गेला हो आमचा 50 एकर सांभाळ देतो बघा. जमीन बागायती होत. ऊस इंजान फिंजान खोलायचं. पुन्हा बसवायचं की हो. कम्प्लीट की हो सगळं. पर बाबा तू कुठला? हे आहे ते बघा इकडचं बेळगावकडचं आहे बघा. कुठे मिळतंय का बघायला आलो होतो बघा. साखरी हो. तुमचं ऐकून आलो होतो बघा नाव या गावात. बैलानं या बैलानं देवाच्या रूपानं सोडलं बघा या तुमच्या दारात. खरंच हो. तुम्ही जावा. जाऊ म्हणता? तुम्ही नाही. मी नाही. उपकार झाले बघा तुमचे आमच्यावर. चला. भारत जावट आहे बघा हो तुमचा. एवढा मोठा हो तुमचा वाडा हो. नंबर की काय होते लटकतंय म्हणायचं की काय हो. पण तुझं नाव नाही सांगितलं. माझं नाव बघा देव धनंजय. धनंजय हरहुंदरी की हो. पण लोक मला प्रेमाने म्हणतात बघा. काय? धन्नो प्रेमानं म्हणतात की हो. अरे वा. नाव नाही बघा आमचं ते दिलंय बघा कर्नाटक सरकारने की हो. आमचं बघून ते काम. मग तू राहा आमची शेती सांभाळायला. काय येणं केलं म्हणतो मी. देवाच्या दर्शनाला आले होते इकडे आणि मी इकडे आले. परवा तुम्ही माझा जीव वाचवला. अय्यो. तर मी घाबरून निघून गेले. साधा आभार सुधीक मानता आलं नाही मला तुमचं. अय्यो रामा पाप. आता तुम्ही कशाला आमचे आभार मानता हो? खरं म्हणजे आम्हीच मानायला पाहिजे बघा नोकरीबद्दल. आभार हो. काय करायला लागलाय? शांताताई काय झालं तुला? कमालच केली हो धनंजयरावनी. हो हो एका दिवसात विहिरीचं इंजिन चालू केलं की हो शेतावरलं. म्हणजे परवा सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी अवगत आहेत की तुम्हाला. अय्यो रामा खोटं बोलणं म्हणजे पाप समजतो बघा आम्ही. एक एक करून बरीच इंजिन दुरुस्त करायची आहेत बघा आम्हाला तुमच्या घरची. बिजली किती आहे हो तसं. सर्व भविष्य सांगतो की हो आम्ही. हात बघू तुमचंही भविष्य सांगतो की हो. हात. बायकांचा उजवा हात बघायचं नसतं, डावा. मला ठाऊक होतो ते. तुम्हाला माहिती की नाही ते बघत होतो. खाली बसूया खाली. सावकाश सावकाश.
डावा. किती चांगला आहे हो तुमचा हात. शनी वक्री आहे बघा. शिवाय राहू आणि केतूची युती वेशा सांगते ना तसं. तरुण आला होता बघा, त्यानं तुम्हाला पसंत केलं होतं. त्यामुळे इच्छा असताना सुद्धा मुकावं लागलं बघा त्या तरुणाला तुम्हाला. तो योग पुन्हा येणार आहे की हो. त्या तरुणाला तुमच्याशीच लग्न करायचंय की हो. तुमची इच्छा असेल तर आजही भेटेल बघा तुम्हाला तो. काय सांगताय? प्रताप कुठे सध्या? तुझ्या समोर. शांता, तुझ्यासाठीच आलोय मी इथं. तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा हिशेब वसूल करायचा आहे मला. आत्याकडून, सरजाकडून. वृद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवार कुणाची. संतोषी माता आहेस नव या गावची. आमचं 13 जेवणार होतीस नव का? आता बघूया की कोण कुणाचं 13 जेवते ते. साहेबराव, हे भजन मंडळी घेऊन कुठं निघालाय? कोण गेलं बिलं काय? तेगार करू नकोस. आता तशी सोडणार नाही तुला. सगळ्या भाज्या बघताय काय? धरा तिला. चला पळा गेली. धरा या मुडद्यांना. नद्या धर तिला. अरे जा. नद्या बघतोस काय? हो पुढं धर तिला वर खाली. तुमच्या मागण्यांना. गप गुमान खाली उतर, नाहीतर झाड मुळापासून उपटून काढेल. अरे जा, तुझ्यासारखं 50 गेंड बघितले. कोण आहेस तू? तुझा बाप. अरे शरम वाटायला पाहिजे. पुरुषासारखे पुरुष असून एका मुलीला मारताय. अबाउट टर्न अँड क्विक मार्च. ए काय म्हणतोय रे? डोंगणाला पाय लावून पळायचं बघा. चला. अरे आमच्या गावातून आम्हालाच दम. त्याला तुझ्या कुठला डबकला? काय रे काय एकांत मिळून देता का नाही 2 घटका आम्हाला? काय रे कुठल्या पोस्टानं आला? काही एअरमेल मध्ये टाकायला त्याने पाठवलं. काय हाणतं बघा. काय सगळ्यांचा घामटा काढतोय बघ घामटा. भजंगाचा अवतारच सोडतोय बघा. शेपूटच तेवढं कमी आहे. तुम्ही त्याला मागणं कसलं बघताय का? बोलणं बघा की तोंडाकडनं. बघा कसं भजंगावाले आहे बजरंगाच आहे बाबा. बजरंगा असाच ब्रह्मचारी राहा. दर शनिवारला तुला सिंदूरन तेल वाहिली होती. एकाला 2 धोत्र जोडून पळाली. अरे धोत्र
काय हाण गाडी. नाही त्यांच्या नादी कशाला लागायचं हा? ही कामं बायकांची नाहीत. होय, काय सांगतोय मी? व्हय मग आता हा ना की गाडी घरला. व्हय होय, आता जा की घरला. व्हय की आता पुन्हा आहेच का तुझं होय? व्हय अ? व्हय आईला आता जातच का नाही घरला? व्हय की हळू 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 ए कुठे ध्यान आहे ग? तुझ्या ध्यानात नाही आलं हं? की बघ हा? बिनशपटाचा बजरंगा गावात गावला का नाही मर्द हं. कसं काय वाटलं बहादर? आईला तुला रे का त्याची पंचायत? तुमचं दोघांचं चालू द्या की. आमचं आहेच की तुमचं होऊ द्या सुरू. काळजी करत होतीस नाही. आलं बघ तुझं पोरग. पोरग पोरग काय अशानच लाडवून ठेवली आहे तिला. जरा तरी पुरीच्या जातीला वळण. अगं पोरगाच आहे माझा त्यो. हो. जावा तिकडं. हा? काय तरी तुमचं आपलं बोलणं ना त्याला शेंडा ना बुडका. आ काय गावतात ह्यो आणि अंगावर समधी माती. जरा बघा कसं ये भाव करून आली आहे ते. काय गे कुठं डुकरावानी लुळून आलीस असं? हा आज लय हाणामारी केली अगदी घाण चक्कर. आणि आबा मर्जीने सांगतेस का नाक वर करून आणि लाज मुळे जा बघात. आज जाऊन आधी हात पाय तोंड खळाळा धुवून ये आणि मग येऊन काय सांगत बसायचं ते सांग. आबा तू आईला मारामारी करायला का शिकवलं नाही? दुर्गे जातेस का नाही? तशी जायचं नाही. अगं पण जाते किती? ने मारत. आबा तू जाऊ नको बाहेर. आजची गंमत सांगायची आणि तुझी गंमत नाही का? काय तुम्हाला हसायला होतंय कुणाला दखल? तिला चांगलं वळण लागायला ना ग. पोरीसने असं वाढवून कसं चालेल? उद्या सासरी गेल्यावर हर घडीला आई बापांचा उद्धार करतील तेव्हा बरं वाटेल. सासू सासरा कुणी नसलेलं बघून दावई करायचं. अहो हे पुन्हा आलं बघा. काय ओळख लागत नाही. कोण आपण? काका, मी आपल्या कुशाभाऊंचा मुलगा. कुशाभाऊचा मुलगा? कुशाभाऊचा मुलगा? म्हणजे राजा काय तू? होय काका. हा राजा. हा अरे बस बस बस. अरे तुला एवढा पाहिला होता. तुझं बारस काय थाटानं साजरं केलं होतं तेव्हा मी काश्मीरच्या फ्रंटवर होतो. तुझ्या बारशाला आलो होय. बर आता कसा आलायस? काका, आता मी कायमच इकडे राहायचं ठरवून आलोय. होय छान, फार छान. राजा आता तू आमच्या घरीच राहायचं. हो काका, शेतकी शिक्षणाची पदवी मी मिळवली. बर. म्हटलं नोकरी करण्यापेक्षा गावी जाऊन आपल्याच जमिनीची मशागत करावी. सावकाराचं देणं दिलं आणि जमीन आपल्या ताब्यात घेतली की झालं. होय. पैशाची व्यवस्था मी केलेली आहे, पण त्यासाठी मात्र तुमची मदत लागेल. त्याची तू मुळीच काळजी करू नका. यापूर्वीच कर्ज मी फेडून टाकलंय. जमीन आपल्या ताब्यातच आहे. तू नुसतीच जमीन करायला. अरे मी ट्रॅक्टर पण घेतलाय. ट्रॅक्टर घेतलाय? होय. सेकंड हँड मिळाला, घेऊन टाकला. वा काका वा, आपण एकदम मॉडर्न शेती करू. तुमच्या म्हशी फार छान आहे ना? दूध चांगलं देत असतील नाही? अरे तुमच्या जर्सी गायला बी भारी आहे. खरंच चांगलं. ए आबा अरे आज लय गंमत झाली. काय झालं? लय गुंडांनी घेरले मला. काय म्हणते? लय हा हा? समोर दोन हा. इकडनं दोन इकडनं दोन मागणं होय. असं सगळं असं घेरलं मला. आणि मग? मी मध्ये एकटी. मी काय केलं असं सांग? कळलं ना मग. आईला जंप मारली ना. जंप? हा. आणि मग? मग सगळे
पायाची झाली टक्कर टक्कर? अरे काय मजा. आणि मग? आणि मग काय केलं माहिती हा, बर. आणि जेलला जाऊन दिली अरे किस्सा. दुसऱ्याला असं हा. धरलं जेलला जाऊन दिली किस्सा. होय. किस्सा. होय. दुसरा समोरून यायला हा. लागला त्याला म्हटलं ये ये. ये ये हा. ये पकडलं हा. आणि जेलला जाऊन दिली किस्सा. बर. मग काय सगळ्यांना धुवायला सुरुवात केली होय. जी येईल त्याला धु जी येईल त्याला धु जी येईल त्याला धु आ. धुवत धुवत बसले अशीच लय गंमत आली आम्हाला लय होय. गंमत आली आणि मग? आणि एक गंमत सांगते आबा काय किडमिड होतं रे चिडमिड म्हणजे वाळका बोंबील रे वाळका बोंबील हडक्या हाडक्या ते तर असं बसलं हा. होतं की मरायला टेकल्यासारखं होय. आता मरते की नंतर मरते आता मरते की नंतर मरते मग काय केलं त्याला काय केलं माहितीये काय असं उचललं हा. आणि जिया दिला फेकून मारलं. आणि हा पराक्रम तू एकटीनं केला अं? नाही हे बी होते ना बरं काका नाही म्हणजे मी निघतो. अरे वा काय झालं नाही म्हणजे आमच्या पायाची मुळी बांधून जर भेरकावून दिलं तर काय करायचं? हा काय ग आता तू गप का हा अगं ह्यो कोणी परका नाही माझ्या दोस्ताचा पोरगा जानी दोस्ताचा पोरगा आहे आणि आता ह्यो आपल्या घरीच राहणार आहे होय. आणि राजा ही माझी पोरगी दुर्गा. अच्छा आईल्या आईल्या मला बोलवलं होय हा कुशा भाऊचा मुलगा राजा भाऊजींचा होय. अहो शांत व्हा. मी ओळखलंच नाही अगदी ताड माड भाऊजींचाच तोंडावळा दिसतोय की होय. आ? आणि कापडावर ही माती कसली रे नाही ते ते शेतातून आलो ना. आणि काय हो ह्याला असं अंगणातच बाहेर बसवून ठेवायचं होय बरं. दुर्गे ह्याला आत घेऊन जा आणि हातपाय धुवायला पाणी दे बघू होय. आणि हे बघ तू आता इथंच राहणार आहे होय होय. होय. चला काका ती फेकून देणार नाही ना? नाही 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 नाही, चला. हातपाय धुवायला पाणी. दुर्गा ए दुर्गे दुर्गे कुठं गेली ही पोरगी दुर्गे काय काय बुट्टीच आहे का न्यारी आहे राजासाठी अगं तीच घेऊन जायला बोलवलं तुला दिसभर राबतोय ना हो शेतात तो राबतोय तो त्याच्या शेतात अगं आपली बी जमीन नांगरली की त्यानं आणि आपला ट्रॅक्टर बी वापरला की त्यानं त्याच्या जमिनीसाठी दुर्गे एवढं दिवस राहतोय आपल्याकडं पर एक दाव सुधीक बोललं नाही माझ्या संग बघावं तवा मुकडा कांजी करून इस्त्री केल्यावानी हे बघाई मी तुला शाप सांगते मी जाणार नाही दुर्गा हाय का घरात हाय बरं झालं संब्या अगदी येळवर आला आता त्याच्याकडेच देते न्यारी संब्या आई कमाल करतेस घरची कामं लोकांना सांगतेस वय नाही कुठं म्हणलं मी जाते की Ei! 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 ओ पाहुणा! Ei! आईला टायरकडे काय बघतं माझ्याकडे बघ की ओ पाहुणा! आईला काय भेरा आहे काय भाईसाहेब माझं नाव पावनं नाही आई बापाने चांगलं बारस करून राजा नाव ठेवलं माझं राजा नावानं हाक मार आडले माझं खेटर तुझ्या राणीला सांग राजा म्हणाला तुला चल हादडून घे आईनी न्यारी पाठवली आहे भैरवी आहे ना अंधळगी
काय माणूस आहे, खाण्याअगोदर हात बी धुतले नाही. छी, एवढं ह्याच्यासाठी उन्हातानातून न्यारी आणली मी. पर एक घास तू बी खा असं म्हणायची माणूस किती नाही घोड्याला. स्वारी खूप भडकलेली दिसते. राग कसा अगदी नाकाच्या शेंड्यावर आलाय. आता हात दडून पाठ भरले, त्याला पाणी मागावं लागलच माझ्याकडं. तर मी एक थेंब सुधीक देणार नाही पाण्याचा. मी शाप सांगते, मी काय तुझी नोकर नाही ना बाई. बिलकुल पाणी देणार नाही मी तुला. हा, पण मी कुठं तुझ्याकडे पाणी मागितलं? विश्वासरावांच्या मृत्यूपत्राची प्रत ही संपूर्ण तपासली. त्यात त्यांचा सरळ आणि सोप्या भाषेत त्यांनी लिहिली. त्यातल्या एका क्लॉज प्रमाणे शांता 21 वर्षाची होतात या संपूर्ण मालमत्तेची एकमेव मालकीण होणार आहे. ते माहिती आहे आम्हाला. याच्यातून काही दुसरा पर्याय निघतोय का नाही हे पाहायला आम्ही तुम्हाला इथं बोलवलं. त्यापेक्षा गोडी गुलाबने तिच्याकडून पुढील काळासाठी मुक्त्यारपत्र का लिहून घेतलं? त्यापेक्षा दुसरा काही मार्ग? दुसरा मार्ग म्हणजे शांताला 21 वर्ष पूर्ण होण्याआधी तिचा नैसर्गिक मृत्यू. पण ते घडणं अशक्य आहे. त्यापेक्षा मला वाटतं पहिला मार्ग सोपा आहे. मीच तिचे गोडे गुलाबीने समजूत घालते. शांता, काय करतेस ग? काय नाही, आईच्या साठी शिवत काम आहे. नको नको, उठून बस बस बस. किती त्रास दिला मी तुम्हाला गेल्या 17 वर्षात. पण आता हे समजून सोडून दिला. शांता, मी हे घर सोडून कायमचं जाणार. तू 21 वर्षाची झाली ना, ही समधी इष्ट तुझ्या हवाली केली की मी बाई मोकळी झाली. होय शांता, दादांच्या इच्छेप्रमाणे तुला लहानाची मोठी केली, वाढवली. भरलाही त्रास दिला तुला आणि तुझ्या आईला. शांता, माझं एक ऐकशील? माझ्या संग उद्या ज्योतिबालाच देवामोर मला तुझे पाय धरायचे. त्याशिवाय माझे पाप धुवून नाही निघायचे. नाही, मी तुमच्याबरोबर ज्योतिबाला येते, पण माझे पाय धरायचे नाही. मला आशीर्वाद द्यायचा. माझी गुणाची गळ पोर, लई लई गुणाची. बरं झालं जाऊन झोप, लई रात झाली. उद्या आपल्याला सकाळी ज्योतिबाला जायचं, म्हणजे पाठच उठलं पाहिजे. जातो तो. राहू दे, मी साडी शिवून ठेवते. जा जा. कुणाच्याही सांगण्यावरून कुठल्याही कागदावर सही करू नको. धोका आहे. प्रताप. बरं झालं बाई, बरेच दिवसाचा माझा नवस आज पुरा होणार. ये सारखी सांग, हिला सारं समजव. इथं सही कर शांता. सही? पर्यावर तर काय लिहिलं नाही. काय लिहिणार आहे याच्यात? तुझ्या लहान वयाला आणि प्रकृतीला सगळ्या जबाबदाऱ्या मानवणार नाही म्हणून. तुझ्या 21 वर्षानंतर आम्हीच तुझे पालक राहू असं लिहिणार आहे का कागदावर?
त्यात तुझं नुकसान नाही, फायदाच आहे. नाही नाही, मी नाही करणार सई. आई सर बोल, सही करतेस का सोडू खुर्ची? माझा जीव गेला तरी सुधीक सही करणार नाही मी. आता मग तिथे चल आटप लवकर, ज्योतिबा वाट पाहतोय आपल्या भक्ताची. अरे अडू तिला, तिचं काय बरं वाईट झालं तर आपल्या मातर कापड फुटल. आई तू मुळीच घाबरू नको. तिला आपण इथं आणलेलं कुणी पाहिलंय? नाही तर. आणि वकिलानं सांगितलेलं विसरतेस तू? काय? तिची सगळी इस्टेट आपल्या मालकीची व्हायला आपल्याला एक तर तिची सही हवी, नाहीतर तिचं मरण. काय वाकडे कोणाच. प्रथम मामा गेला, लगेच कांता, आणि आता शांता. आई गुड इव्हनिंग. इन्स्पेक्टर साहेब, शांताचा काही पत्ता लागला का? आपल्या जिल्ह्यासह बाजूच्या 3 जिल्ह्यात जारीनं तपास चालू आहे, पण आमच्या डिपार्टमेंटला अजून यश आलेलं नाही. यावरून तुमची डिपार्टमेंट कसे काम करतात हे सिद्ध होत आहे. असं नाही साहेब. सर्जन प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, मी ऑफिसर. काही धागेदोरे हाताला लागले तर मला ताबडतोब फोन करून कळवा. ठीक आहे. थँक्यू. आपण निघू. बरं आहे. बाय. बारीक नजर ठेव, मला काहीतरी काळ बेर दिसते. कोण रे तू म्हणतो मी? हरवणारी प्रतापराव आपणच का? तू कोण? गावाकडनं आलो. शांतानं पाठवलं. शांताने पाठवलं? चिठ्ठी येऊन. काळजी करू नका, मी सुखरूप आहे. संभा देईल त्या पत्त्यावर ताबडतोब या. संभा मी. तुमची कुणी आहे का घरात? शांता? शांता?
तुझा निरोप मिळेपर्यंत जीवात जीव नव्हता बघ माझ्या. वाटलं माझ्या सांगण्यावरून तू त्यांच्या कागदावर सही केली नसणार आणि त्या नराधमाने तुझा. ए कुडबुड्या, कोण रे तू? आलास हात आणि धरलास हात. कुठला कागदान कुठली रसई आणि नराधम कोण आहे रे? आईला काही येड्याच्या इस्पितळत न पळून बिळून आलायस का? हे बघ, आधीच तुझ्या काळजीने अर्धमेला झालो तुम्ही. त्यात तुझी थट्टा करू नको शांता. शांता? कोण शांता? मी दुर्गा आहे, दुर्गा. दुर्गा. आणि हे बघ, पोस्टाच्या पाकिटावरला पत्त्या चुकलाय तुझ्या. पण हा कॅप्टन जगदाळेंचाच वाडा आहे ना? वाडा त्यांचाच आहे, पण मी शांता नाही. आईला बघताय काय? मी कुठे? चला धावते तुम्हाला तुमची शांता. शांताताई, तुझं हे पाहुणं आल्या आल्या मला बघून हबकलंच. लई टेर उडवली मी यांची. दुर्गे, तोंडावर की जरा. जिबाला काय हाडबीड हाय का नाही तुझ्या? चला चल पोरी. दुर्गा, ए दुर्गा, काय झालं काय तुला? पाय गमवला माझा. गमवला? कायमचा. कायमचा? अगं पण कसा? काल सांजेला आमराईत डाव साधला त्या साहेबरावच्या माड्यानं. शाळेला त्या साहेबरावाच्या. माझा ऐकशील? माझं नाव सोडा दुर्गा, आणि धडक्या मुलीशी लगीन करा. उगाच का माझ्या लग्नाची तोंड बांधून घेते सगळ्यात. नाही दुर्गा, ते शक्य नाही. तू कशीही असलीस तरी या राजाची राणीच राहणार. असं? मग हे धरा, ही गोड बातमी आईला जाऊन सांगते. आईला? दुर्गे, लग्न होऊ देत नाही तुला सरळ केली ना तर मान नावाचा राजा नाही बघ. अरे राजा प्रताप, अरे तू कधी राजा? नाही म्हणजे तू पोहोचलेला आहेस हे मला माहिती होतं, पण इथेही पोहोचलास. काय करणार? नोकरी करताना मालकासाठी काय करावं लागत नाही. त्यामुळं करून देतो. एवढं साम्य? या आमच्या मालकीणबाई शांताबाई आणि हा राजा माझा मित्र. माझा मालक. असं होय? म्हणजे तुम्हा दोघांची दोस्ती कवाची म्हणायची? बालपणापासूनच आम्ही मित्र. एकाच पुस्तकावर शिकलो, एकत्र खेळलो, वाढलो, राहिलो. ठरवलं होतं की एकाच मुलीशी लग्न करायचं. म्हणजे आमची आवड निवड सारखी आहे म्हणून म्हणतो. पण तो प्रश्न आमच्या देवतेनं शांता दुर्गेनं सोडवला. वा प्रताप, अरे 52 पत्त्यात तू 2 जोकर पाहिले असशील, पण आज त्यात या 2 बदामच्या राण्या पाहून मी मात्र चक्रावून गेलो. या दोघींच्यातला सारखेपणा बघून कुणी बी चक्रावलं. पर त्याला बी एक कारण आहे. कारण? कसलं कारण? कारण ह्या दोघी एकाच पत्त्याच्या बंगल्यातल्या राजा राणीच्या जुळ्या मुली आहेत. पण ते पत्त्याचा बंगला कोसळला. एक तिथं राहिली आणि दुसरी हित आली. दुर्गे, होय पोरी, आम्हाला मूल नव्हतं. ज्योतिबाला नवस करायला आम्ही दोघं चाललो होतो. पाहिजे जंगलात एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर आला. बघितलं तर एक 3 वर्षाची मुलगी झाडावर अडकून रडत होती. यांनी धावत जाऊन तिला सोडली, विचारपूस केली, पण तिच्या आईबाचा पत्त्या लागला नाही. वाटलं ज्योतिबानंच माझ्या पदरात मूल दिलंय आणि माझी बी माया बसती पोरीवर.
आणि एक दिवस ज्योतिबाला नवस केला म्हणून अशी नक्षत्रासारखी लेख दिली त्यानं मला. आता बातमीच देतो पेपरात ज्योतिबाच्या ह्या पराक्रमाची. देवावर तुमचा विश्वास नसल पण माझा आहे. बघा तरी कशी चंद्रावणी दिसते आपली दुर्गा ते. चंद्रासारखीच दिसणार ते. पोरगी ना पोरगा आहे माझा पोरगा. मुलगी हरवली आहे. 10,000 रुपयांचे इनाम. येथील सुप्रसिद्ध धनिक कैलासवासी विश्वासराव इंगळे यांची कन्या कांता वय वर्षे 3 ज्योतिबा येथे अपघातात हरवली आहे. शोधून देणाऱ्यास रुपये 10,000 रोख इनाम देण्यात येईल. नाही, मी माझ्या बाळाला कुणाला बी देणार नाही. आईल्या ह्याची खबर मी आज पतूर यास बी लागू दिली नाही. आई, शांताताईचा आणि तिच्या आईचा झालेला छळ म्हणजे माझ्या सख्या बहिणीचा आईचा छळ आहे. आबा, मी जाणार तिथं शांता बनून. नाही 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 नाही, ते तुला बिछळतील. ते मला ध माहिती. चोर आहे ते चोर. तू कशाला फिकर करतीयस? अगं ते चोर आहे ती तर मी मोर हाय. काय शांताचा काही पत्ता लागला नाही, अजून काहीच पत्ता नाही. पुढच्या महिन्यात शांता सज्ञान होणार होते बघा. म्हणजे आम्हा दोघांनी इथनं जायला मोकळी झाली असते. पण हे भलतंच आलं बघा. साहेब, शांताची या घरातली आठवण होती बघा. कुठं सापडलं हे? आता एवढं पार्टच बघत बसावं लागणार शांताचं. खुर्चीच हो. ज्योतिबाच्या डोंगराखाली एवढं मिळालं बघा. बाकी सगळा चक्का चुरकी हो. म्हणजे शांता नकाचा सुद्धा पत्ता लागला नाही बघा तिच्या. केवढा मोठा उंच हो डोंगर आहे की हो. खाली उतरता उतरता काय उरणार म्हणतो मी. शरीर की हो. आई, तुझं भाकीत खरं झालं. बाबा तू वकील साहेब आहे. नको रडू, ती शहाणी आहे ना. शहाणी कोण आहे? आपलं सरजू. ये शांत. सरजू, सरजू कशी आहेस तू? सरजू, सरजू, किती वाढलायस रे तू. किती वाढलायस. बस. किती वाढलायस. आत्या, किती वाढलायस. नर्मदा, हिला आत घेऊन जा तू. आज जा मी आज जाऊ. आज जा. नाही जाणार. नाही जाणार मी आज. नर्मदा, का नाही नाही, जात तू? आज जाणार नाही. तू का नाही जात? मला सही करायची. सही? शांता बेटा, सही करायची. हो ग, करायची ना. छान आहेस ना. उद्या करू आपण सही. सही करायची मला आता. शांता बेटा, तू थकलीस, जरा जाऊन आराम कर. नाही, मला कागद पाहिजे सही करायची. नर्मदा, तिला वहिनी साहेबांच्याकडे घेऊन जा. उद्या. आज चल बेटा, आज. उद्या, हा? उद्या तू छान आहेस ना बाबा. जा, जा. आज चल.
हा उद्या नाही करणार. आज चल बेटा, आज चल. सांभाळ बेटा, चला आज चल. ठीक आहे. उद्या सही करणार मी. उद्या करायचं. हा, उद्या करायचं. चल बेटा, चल. उद्या सही करणार मी. उद्या करायचं ना, कागद द्यायचं ना सर. उद्या कागद. अहो ते अशी काय करते सारखे सई सई सई. आत्याबाई, अपघातामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. तिला आराम करू द्या. मी निघतो. माझी जर गरज भासली तर धनंजयला पाठवणार. शांताला गडद झोप लागली. तर आजचं तिचं वागणं बघून मला बाई वेगळा संशय येतो. या कसला का संशय? नाही म्हणजे आमच्या गावच्या एका बाईचं असं वागणं बघितलं होतं म्या. तिला भूतानं झोपाटलं ठेवू. अगं हे नर्मदे, तुझा थोबडा बंद कर. असा भूताकेतर माझा विश्वास नाही. अगदी बरोबर बोलला की हो आत्याबाई. आता कुठून असणार हो भूत? पूर्वी होती बघा, असं म्हणतात बघा. आता सगळी मेली असणार बघा भूत. जास्ती नसतो हो भूतांचं. काय आयुष्य हो, असं काय करायला लागलाय? काय झालं? नर्मदा, आतमध्ये जाऊन बघ काय झालं ते. नाही नाही, तोताराम, ए तोताराम, काय जर हात चल माझ्या संग. चल म्हणते ना. आतमध्ये स्वयंपाक करतात की काय हो भूत? भूत भांडी घालतात की काय हो? काय समजत नाही हो, काय आतमध्ये मारामारी भूत. नर्मदा, नर्मदाबाईने मिशा आल्या की हो. लाजताय तो म्हणून एकमेकाच्या मागे लपताय. लाजताय. नर्मदे, तुमचे कपडे कसे बदले झाले? आई, हे काय नाटक चाललंय घरात? मला भूक लागली. चल वाढ. भूताची म्हणायची की काय होई? जेवणाचे कोळसे की हो झाले? या घरात भूत वावरते. मला लय भ्या वाटायला लागली. माझा ऐकशीला, कुणा देवरशीला सांगावं झालं तोतारामकडनं. तूच हे भूत काढाल. नर्मदा, मी नाही कुणाला बोलवणार. असे कित्येक भूत मी वटणीवर आणले. नर्मदा, तू तुझे म्हणत होतीस ना त्या अगदी बरोबर आहे. चुकलं माझं. अरे खरेच या घरात भूत वाद आहे. तो तर जा बाबा, कोण देवरशी त्याला
घेऊन तरी. अरे जा जा लवकर जा. अरे जा जा म्हणते ना. अगं आई ग. कळतंय की काय हो होय. अंग खूपच आदरली बघा तुम्हाला. आलं हो. एक उपाय सुचवीन म्हणा तो बघा मी. काय सगळं अंग कसं एकदम सलाम पडते बघा. असं म्हणतोस बाबा. बर तुझ्या तरी हाताला यश येऊ दे. अंग ना अंग माझं छानकतंय बघ. कालच्या परकरांना बाजराव तू बाजराव की का आता बघू. आता बघू सैल थोडा की हो. काय आता आपला नाही तसं समजा. आता काय झालं हो. अरे जळलं तुझं लक्षात. माझं कसला रे उपचार घेऊ. कशाचा खटकन आवाज आला ह्यो. बिजागिरी हो हाडाची मोडली की हो खडकन. या बाया बस झालं बाबा. समजी माझ्या हाड मोडून ठेवशील. हवं त्या शांतीच्या भूताटकी सुरू झाली. भूताटकी कसली घेऊन बसला तो. ते सगळं मानसिक असतं बघा. ते एक उपाय सुचविन म्हणतो मी. आमचं ते एक ओळखीचं आहे बघा बेळगावला डॉक्टर. त्याला दाखवूया बघा. शांताला एकदम रुळावर येते बघा शांताची गाडी हो. आत्ता जाऊन घेऊन येतो बघा मी. काय ग जळ तुझं तोंड भासते का काय मला तू. अगं बाय ग. अच्छा बाई आली की हो डॉक्टर. ढकले हो आज नाव आहे हो. असं काय. नमस्कार. नमस्कार. या डॉक्टर साहेब या. फार मोठे बघा हे. हा अनुवंशिक डॉक्टर बघा. यांचे वडील डॉक्टर. त्यांचे वडील डॉक्टरची हो. आणि त्यांचे वडील सुद्धा डॉक्टरच हो. यांना एक लहान मुलगा आहे 5 वर्षाचा बघा. तो सुद्धा डॉक्टरच हो. रोगी मुलगी कुठे आहे. एकटीच आहे. असू द्या. रोग्याला तपासताना मला एकांत लागतो. एक वेळ रोगी नसला तरी चालतो की हो. पण खोलीत एकांत मात्र पाहिजे बघा. थांबा हो तुम्ही. असं काय करायला लागलं गे. मी दाखवतो की त्यांना. चला हो. मी येणार आहे दुर्गाला माहित नाही ना. नाही तिला माहित नाही. तू जात नाही आगे बढो. मैं देख लेता इधर का. खुदकन हसला. आमच्या आगमनाने प्रसन्न वातावरण निर्माण करण्यास मदत झाली म्हणायची. एक सबूत बी कळलं नाही तुमच्या बोलण्यातला. कळेल शब्द कळेल मग वाक्य कळेल मग काव्य. आईला डॉक्टर एका भरू की. करेक्ट. डॉक्टर म्हणजे बहुरूपी म्हणजे मी डॉक्टर डगले. डॉक्टर इतका वेळ आत काय करतोय. तेच करत असतील की हो. हे नेहमी करतात ते डॉक्टर. नाडी बघू. डॉक्टर नाडी इथं असते. हिथं नाही. तेच ते हो. तेच ते. असा हात कित्येक दिवसात हातात मिळाला नाही. दोस्त बिस्त फिरलं का काय. तसं इथे येईपर्यंत होत. आता आरशात बघून सांगतो. तसं गेले 2 दिवस डोळ्याला डोळा नाही हो. आमचा एक मित्र जबरदस्त जखमी झालाय अपघातात. हॉस्पिटल मध्ये आहे गंभीर अवस्थेत. माझा मित्र राजा. राजा कुठला राजा. कंच्या गावचा. ज्योतिबाच्या परिसरात शेती आहे त्याची. म्हणजे राजा मोहिते पाटील. तोच तो. हो. अहो
या कुबड्या घ्या. एका पायाने आधो आहात आपण, असं दोन्ही पायाने धावणं बरं नव्हे या घरात. मेहरबानी करून कुणाला सांगू नका. हो, पण तुम्ही पण एक गोष्ट कुणाला सांगू नका हो. दिलन वाटतं डॉक्टरनी इंजेक्शन. एवढं मोठं होते. तुला कसं कळलं रे ते? माग एकदा बेळगावून दिलं होतं की हो मुंबईत एका रोग्याला. बेळगावहून मुंबईला इंजेक्शन पोस्टानं धाडलं होतं की हो. मीच केलं होतं की हो ते पार्सल. एवढा वाढदिवस पार पडू दे, हळूहळू येतील वाटतं. पण तोपर्यंत मात्र तू त्यांची प्रत्येक गोष्ट ऐक बरं का. निघू मी. बाईसाहेब, एवढी जायची घाई का? अगं ते राक्षस बाहेर बसले, त्यांना संशय येईल की. तुला कसं व्हायला लागलं ना की तू अशी गप पडून राहा. आणि तरी सुद्धा कसं वाटलं तर थंड पाण्याने आंघोळ. आणि तरी सुद्धा कसं वाटलं तर मी आहेच ना. बरं निघू. काय हो? आलं का यश? आम्ही आलो म्हणजे यश आलंच मागोमाग. काय बघताय? बघत होतो येतोय काय ते मागोमाग. काय यश हो. अगदीच मापात असता बघा तुम्ही. ते असो मी इलाज केलाय. माझ्या इंजेक्शनचा तासा 2 तासात परिणाम दिसायला लागेल. आता या पुढचं रोग्याचं वागणं म्हणजे अगदी सुतासारखं सरळ. आता एक फिरकी घेऊन या बघा तुम्ही आत्याबाई. कशाला? गुंडाळायला हो. काय? सूप हो. अगदीच अंदाज लागत नाही बघा तुमच्या हसण्याचा. फारच विनोदी बोलणं हो. मनोरंजनासाठी चांगलं बरं का. आता आम्ही निघतो. आता असणार नाही बघा मी. आत्या, आत्या, सकाळ धरणं काय बी काम सांगितलं नाही बघ तुम्हाला. राग आला वय माझा. पर आता नाही वाईट वागणार मी कुणाशी. एक सांगू, ह्या घरात कामा बिगर राहिलं तर लई कट्टाळा येतो बघ. आत्या, आत्या, काहीतरी सांग ना काम मला. सांग ना. तुला काम करायचं होय? चल, कापड देते इस्त्रीला. चल. वा, म्हणजे आपल्या दुर्गानं त्या आत्या सारख्याचं चांगलंच टायर पंक्चर केलं मला. फसकीने हवा निघाली असेल. आमच्या दुर्गासमोर त्यांची काय टाळ शिरणार आहे? नाही रत्न, ते लोक कधी काय करतील ते. वा, म्हणजे इतके दिवस का आम्ही गवत खाल्लं की काय? आणि प्रताप आहेच की तिकडे. मी त्याला सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि मीही अधूनमधून जाऊन येणारच आहे दुर्गाला भेटायला. जावा जावा, पण राजा भाऊ ही चटक लई वाईट बरं का. लागली की सुटत नाही काय. तुम्हाला काय माहित, अजून खिशात काय नाही आणि घंटागर घ्यायला निघाले. पाहिलं काय असं होतं. शांते, लगेच इस्त्री करून दे, मला बाहेर जायचं. इस्त्री करू काय? इस्त्री करून पॅन्ट आणली आहे. घ्या.
वाचून निघाली की काय? मस्ती आली बरे नाक काढायला काय झालं? तसं नव बेडरूम थिएटर एअर कंडिशन बघितलं पर पॅट एअर कंडिशन नाही बघितली. ओट्या सरळ बोलशील काय? जरा मागे हात लावून बघा तू. काय झालं? नर्मदा तू मुद्दाम केलेस आहे पण आज मी तुला जिती सोडणार नाही. झालं काय झालं काय लय मस्त आणखी मार लय लागलं काय नीट सळते म्हणजे जखम तुझी बरी होईल. उठ तुझ्या उठ मात येते का आपलं काय अगं बाई माझ्या बाळाला अगं काय काय करतेस माझ्या बाळाला झाली एवढी शिक्षा पुरी झाली. राग आवडतो. ध्यानात ठेवा ह्या देव माणसामुळे तुमचा जीव वाचतोय आज. काय चाललं नाहीये? अगं याद्या तयार करतोय. निमंत्रण पाठवायची आहेत ना. या बाया कुणाची श्राद्ध घालताय? आपलंच. आपलं? आपला मुक्काम संपतोय इथला. आणि बरं का शांताचा 21वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला पाहिजे असा निरोप आलाय मंडळाकडून. शिवाय त्या दिवशी तिच्या साऱ्या मालमत्तेची कायदेशीर मालकीण होणार आहे ती. म्हणजे आपली आणि विश्वस्त मंडळाची सारी जबाबदारी संपणार आहे. तुम्हाला लई आनंद झाला पण मला लई भ्या वाटायला लागला. बरोबर आहे. भीती वाटते ती गरिबीची. इतके दिवस श्रीमंतीत लोळलात आपण. होय हो. होय हो काय चला तयारीला लागा. एवढं येडून दाखवायला नव्हतं. एवढं सगळं वैभव त्या लंगडीच्या हवाली करीन असं वाटलं काय तुम्हाला? न करून सांगताय कुणाला? काय झालं? अरे आफाळ कोसळणार हाय आपल्यावर. हे समजा त्या लंगडीच्या हवाले करून मुक्काम हलवा असं तुझा पा सांगत होता. परसाज्या खरं सांगून ठेवते तुला मी नाही जाणार आहे. त्याच्यासाठी वाटेल ते करावं लागलं तर तयारी हाय माझी. एक करशील काय? शांताचा खून. खून? अगदी सोपं आहे बघ. तिच्या वाढदिवसाला सरबतातून तिला विष द्यायचं. घाबरू नकोस. अपघाताने मृत्यू झाला असं सिद्ध करून दाखवू आपण. शिवाय विश्वस्त मंडळाला यापुढं
शांताची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी साजरी करायची संधी मिळेल. तू बोलवलंस मला? होय, आम्ही दोघं हे घर सोडून निघालोय. तुम्ही आमच्या बरोबर येणार का बसणार इथं फुक्का जोडत? तुम्ही जा बापडे, पण मला इथून ताबडतोब निघणं शक्य नाही. शांतानी कालच सगळा व्यवहार हाती घेतलाय. त्याची तिला नीट माहिती करून देणं कर्तव्य आहे माझं. असं मग तुम्ही तुमचं कर्तव्य करीत बसा. आम्ही निघालो. चला. चला आई. काय आत्याबाई, कुठं निघालात सकाळी सकाळी पोराला कडर घेऊन? आम्ही निघालो आमच्या गावाला. तू बस एकटीच घर कवटाळी. एकटी का हो आत्याबाई? चौकटी म्हणा की हो, चौकटी. आम्ही आहोत, रघुनाथराव आहेत, आई साहेब सुद्धा आहेत, जिवंत की हो. म्हणजे आम्ही काय मेलोय का? ये जीना भी कोई जीना है लल्लू. Shut up! आत्या, गेली 17 वर्ष माझ्याच घरात राहून तू माझा पाहुणचार केलाय. आता मी तिथंच तुझा पाहुणचार करणार. त्यासाठी तुला इथं थांबावं लागेल. थांबशील ना? बोल, थांबशील ना? अय्यो रामा. राहतो सरच्या. राहिले की हो. लातों के भूत बघा, बातों से नहीं मानते की हो. संबा दादा, तुम्ही लगीन का करत नाही रत्नाशी? तुमचं खरं आहे, पर या रत्नाच्या बाची अट आहे. लगीन करण्या अगोदर काहीतरी करून दाखव. गप. आता मला सांगा, काहीतरी करून दाखवायचं म्हणजे त्याला एकांत म्हणजे प्रायव्हेटली जर मिळालं पाहिजे की नाही? अगं काय गप्पा विचार की कोणाला ह्यो संक्रांत आहे. आता शांतता एक तुम्ही सांगा बरं. शांतता हे तर दिसते तुर्केवाणी. तुम्ही जा बाजारला. तू मी इथं थांबते शांतताई सांगते. बर. आणि हे बघा, येताना न विसरता लाल बांगडी आणा माझ्यासाठी. तू माफ आहे ना हो माझं तुमच्याकडे? नाही बा. हाय हाय. चला चला शांताताई, आता मी तुम्हाला मॉडर्न पद्धतीने केलेली शेती दाखवतो. बंगडी तुला आणतो नमस्कार हो, संभाजीराव. राम 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 राम. काय संभ्याचं एकदम संभाजीराव केला? काय कुठं कुठं होता का इतकं महिनं? होतो तुरुंगात. तुमची सासरवाडीचे. तिथंच माझ्याचा बदल झाला. कसं? आता आपण ठरवलं काय सगळ्या संग दुसरी करायची. होय का? आता मारामारी पण मारामारी करायची नाही. वा, आता कसं माणसात आला आमच्यासारखं. पण काय हो संभाजीराव, की दुर्गा लंगाडते कशी? दुर्गा? म्हणजे तुला बी ती दुर्गाच वाटली का? म्हणजे दुर्गा ना. त्या आईचं कोळ. तू दिलीप कुमारचं पाहिलं का? राम और श्याम पिक्चर नाही हो. नाही. मग तू हेमा मालिनीचं पाहिलं का? सीता और गीता. नाही हो. संभाजीराव, तुम्ही काय म्हणताय आता मला काही कळणच झाले. म्हणजे तुला आता समधी स्टोरी इसकटून सांगायला अगदी पाहिजे. पार उलगडून. म्हणजे सीता आणि गीता कशा जुळ्या बनी, तशी शांता आणि दुर्गा दोघ्या जुळ्या बनी. आता शांता हित कशी, दुर्गा तिथं कशी. चल. नर्मदा, पोरा लय भूक लागली असं नाही करत तुला? आई, मी आता इथे एक क्षण थांबणार नाही. रात्रीचे 10 वाजले तरी जेवणाचा पत्ता नाही. अरे कमाल आहे, अजून जेवायला वाटलं नाही तुम्हाला? ए नर्मदा, ए तोताराम, अरे जेवण घेऊन या बाहेर. अच्छा, हा, लई भूक लागली असेल नाही तुला? काय रे सर्जीराव, काय झालं रे तुला?
अगदी अधिक महिन्यात एकादशी आल्यागत तोंड करून बसलाय. अरे आणा आणा लवकर. अरे तुम्ही थांबलात का? करा की सुरुवात. शांता कसं खाणार? अगं ह्या तर मिरच्याच मिरच्या आहेत. अगं तुझ्याकडे शिकले मी हे खाण्याचे प्रकार. त्यावेळेस जे तुम्हाला खाया घातलं तेच मी तुला खाया घालते. हा बस खाली पटाने खा. हा पटापट खा. हा झाला त्रास तर उद्या होईल. खा तू पण खा. पहिले हे खायचं मग पाणी. अरे काय काम करते का काय करते? अगोदर खत घालायचं, शेण खत आणि मग पाणी घालायचं. जी काम जमल असं दिसत नाही. मग काय करावं बाई साहेब? कुबड्या द्यायच्या. कुबड्या म्हणजे काम बरोबर करल. कुबड्या कुबड्या पाणी द्या. एक पाय वर करायचा आणि पाणी घालायचं. पहिलं खत मग पाणी, पहिलं खत मग पाणी. हे शांत वेळ बोला. नाही म्हटलं कापड धुवून इस्त्री करून ठेवलेत. आता आणखी काही काम आहे का? हे बघा तुमच्या आईला काम सांगून येतो. तोपर्यंत काम करत राहा. कुबड्या ठेवायच्या नाही. स्वतःराम लक्ष दे. लय काम असतं. हात नेऊन ठेव. शांतीला कळलं तर मार खाशील. कोण आहे तू? सांगतो पण जरा बाजूला शिकल आहे. मी साहेबराव, दोस्त तुझा. दोस्त? मी तुला ओळखत नाही. कसा ओळखणार तू? लय कच्चा गडी असते. तुला काय ठव शांता कोण आणि दुर्गा कोणती? असं कोड्या बोल नको. काय सांगायचं असेल तर सरळ सरळ सांग. सांगतो पण ते हित नाही सांगणार. त्याच्या अगोदर एक सौदा करायचा मला तुझ्या बरोबर. त्यात तुझा फायदा आहे बोल. तुला सांगतो त्या दुर्गाने त्या आत्याला आणि सर्जाला अगदी धारेवर धरलंय. म्हणताय काय? अरे मग दोघं उठ म्हटलं की उठतात आणि बस म्हटलं की बसतात. बघ अशी मजा चालली आहे. झाली नव तुझी खात्री? ही तुझी लंगडी शांता बसली इथं आणि ती महामाया दुर्गा शांता बनून खडं चारत्या तुम्हाला तिथं. हा तुझा धनंजय साथीदार आहे दुर्गेचा.
बस झालं जावा. आत्याबाई आज पान करून दिलं नाही तुम्ही मला. मी काय तुझे नोकर नाही, कामाला काय म्हणतेस? आई आजपासून काम करणार नाही या घरात. तुझा अवतार संपलाय दुर्गा. इन्स्पेक्टर, हिला अटक करा. अटक? काय केलंय मी? तू खून केलाय शांताचा. खून? तिच्या पैशासाठी. काय म्हणतो रे ग? आई शांताशी असलेल्या सारखेपणाचा फायदा घेत होती. तिला मारू, पण अखेर हिचं भांड फुटलं. नाही, हे सारं खोट आहे. मी शांत नाही, दुर्गा हे कबूल करते. शांताचा खून नाही. नाही इन्स्पेक्टर, हे चुप. साहेब, ती इथं नाही कबूल करायची. चावडीवर तोंड उघडत तिचं. भाई, तुम्हाला आमच्यावर यावंच लागेल. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते पोलीस स्टेशनवर सांगा. चला, आईकडे ध्यान ठेव. Come on, Chairman, follow me. Come on, come on. दिवसांनी एखादा कुणी येत नाही तर सोडा की आओ. काय गडबड आहे? तू थांब, मी आलो. साहेबराव, शांतताई. अहो इकडे ये की. काय झालं? त्या शांतताई प्रतापरावासनी झाडाच्या बुंद्याला जखडून ठेवले त्या मुर्द्यानं. अन्यू थांब साहेबराव, आता धावतो मी तुला माझा इंगा. थांबा तुम्ही, मी कॅप्टन काकांना गावात जाऊन कळवते. आणि मी राजाला हुडकून काढतो. चल चला. मला काय वरडाय झाले? थांबा थांबा. काय झालं रे? तुम्ही दोघं पहिल्यांदा जुन्या खंडात पळा. तर त्या हरामखोर साहेबरावानं प्रतापरावांनी शांतताईची जखडून ठेवल्या. काय म्हणतोय? होय, मी पाहिलं माझ्या डोळ्यानं. च्या आईला त्या साहेबराव. त्याच्या आईला काय करायचं त्या जुन्या खंडारात जाऊन करा. चला पळा लवकर. चला चला पळा पळा लवकर. चला चल रे.
नाही तर गोळीने शांताच्या डोक्याच्या चिंधड्या उडवी. नाही नकरा करीत नव का? बोल आता कुठं पळणार आहेस? आरामखोर दुर्गे, माझं 13 जानेवारीस काय बघाय की आता कोण कुणाचं 13 जेवतंय ते. अगं तुझ्या आई मला सुद्धा तुझा 13 जेवाय बोलतो. साहेबराव नीट लावलाय. तुम्ही नका त्याची काळजी करू. त्या ठिकाणी सोडा तुम्ही, मी तुमच्या पाया पडते. शांता, मला तुझी दया येते. मलाही तुझ्याप्रमाणेच त्या तिघांचा जीव वाचवायचा आहे, पण तो फक्त तूच वाचवू शकणार आहे. मी तुला एक संधी देतो. या बॉम्बची पेटलेली वात फक्त तू विझवायची आहेस. तसं जर घडलं नाही तर तुझ्या डोळ्यासमोर तुझा प्रताप, तुझी दुर्गा आणि तिचा राजा जळून खाक होती. साहेबराव, पेटवतो बॉम्ब. नाही, मी तुमच्या पाया पडते. पुढे नकोस. हे बघा मामट सर्जेरावर त्याचा बा साहेबराव. मी कशाला आता तुझा कोर्ट मार्शल करतो. इकडे होते. याला म्हणतात हायब्रिड. कसं वाटतंय? बरं वाटतंय. कुठे जाशील? इन्स्पेक्टर, कोर्ट मार्शल करा समजांचा. अहो फौजदार साहेब, असं सोडू नका मुर्द्यांना. काळ्या पाण्यावर पाठवा आणि पाण्यात चांगलं बुडवा. शाबास पोरानो, झकास धडा शिकवला या चोरानं. आईला त्यांच्यावर गोड बनू. सगळी गेली आपापल्या घरला. होय, आता आपल्याला कोणाचा त्रास नाही. आता आपल्याला नक्की एकांत मिळणार. पलाट